आणि आपण पाहतोय त्यांच्या विरोधात खेळताना एकंदरीत आपण पाहायला गेलो तर दुसरीकडे जिबर नेट उणवरे या दोन संघांमधील लढत आणि या तिसऱ्या दिवसाचा शुभारंभ अतिशय आनंदमय आणि क्रिकेटमय वातावरणात होत असताना सामन्याला सुरुवात पहिला जो चेंडू बॅटची लिडिंग एज घेते आहे मागे आपण पाहायला गेलो तर स्लीपच्या आणि स्लीप पॉईंटला तिकडे खेळाडू तैनात आहे तोपर्यंत अगदी सहजरित्या सिंगल घेतली गेली आहे आणि निश्चितच या सिंगलने या संघाचं खातं उघड केलं आहे आपण पाहतोय अजिंक्य स्मृती चषक पर्व दुसरे अर्थातच अजिंक्य आधार सामाजिक संस्था पुरस्कृत आणि त्याचप्रमाणे चालगाव चॅलेंजर्स यांच्या भव्य आयोजनातून आणि नियोजनातून ही स्पर्धा परिपूर्ण होत असताना संपन्न होत असताना या स्पर्धेनिमित्त जे प्रेक्षक वर्ग आणि जे रसिक मायबाप आमच्यापर्यंत जोडले गेलेत अर्थातच स्पोर्ट्स टीम या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून यूट्यूब वाहिनीद्वारे आम्हापर्यंत जे जोडले जात आहेत त्यांचे मी सुद्धा पुन्हा एकदा स्वागत करतो आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा जाऊया थेट या सामन्याकडे ओमसाई प्लास्टिक एंडकडून आपण गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजी होत असताना आपण पाहतोय यावेळेस फुलर लेनचा चेंडू आपण पाहतोय यॉर्कर लेनचा चेंडू होता खोदून काढण्याचे प्रयत्न झाले बॅटचा तितकाच संपर्क नाहीये अपील जोरदार केली जाते परंतु पंच तटस्थ राहताना कोणत्याही प्रकारची हालचाल होत नाहीये कोणत्याही प्रकारचा निर्णय होत नाहीये डॉट बॉल येतोय चांगला बॉल होता खोलात टाकण्याचे प्रयत्न झाले आपण पाहायला गेलो तर गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जात आहे यावेळेस हाफ ट्रॅकर फिरकावून देण्याचे प्रयत्न झालेत आपण पाहतोय तिकडे 30 यार्ड सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक तैनात असताना मात्र चेंडूला रोखलं जाते बॉलला रोखलं जाते परंतु निश्चित आहे या दोन्ही फलंदाजांमार्फत सिंगल सुद्धा कंप्लीट केली जाते अर्थातच आपण पाहायला गेलो ना या सिंगलने धावफलक मात्र पुढे सरसावत असताना आपण जर पाहायला गेलो पहिले षटक मार्गस्थ होत असताना आतापर्यंत धावा जोडल्या गेल्यात त्या फक्त आणि फक्त 2 धावा आपण पाहतोय हा पहिलाच सामना आहे थोडीशी हाताला दुखापत झाली परंतु नाही तो थांबला नाही आहे खेळाडू पुन्हा एकदा या सामन्याला सुरुवात होत असताना आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती समीर अर्थातच जिबरनेट फायबरकडून सध्याच्या त्या संघाकडून तो गोलंदाजी करत असताना गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय आणि तदनंतर आपण पाहतोय आमचे मार्गदर्शक अर्थातच व्हॉइस ऑफ दाफोली म्हणून ज्या नावाने ओळखले जातं अर्थातच आमचे मार्गदर्शक श्री सनी मोहिते सर आज इथे उपस्थित राहिलेत मी त्यांचे सुद्धा मनपूर्वक स्वागत करतो आणि जाऊया पुन्हा एकदा या थेट सामन्याकडे यावेळेस फुलर लेनची डिलिव्हरी आपण पाहतोय बॅटची एज घेतली गेली आहे 30 यार्ड सर्कलमध्ये तिकडे क्षेत्ररक्षक तैनात असताना आपण पाहतोय चेंडूला रोखलं जात आहे परंतु तोपर्यंत थ्रो येईल आणि त्या थ्रोपूर्वी निश्चितच सिंगल कंप्लीट केली जाते स्ट्राईकवरती रोटेट निश्चितच केली जाईल स्ट्राईकवरती आपण पाहतोय सध्याच्या घडीला जो स्ट्रायकिंगवरती खेळतोय कादर निश्चितच लेफ्ट हँडेड बॅट्समन आपण सध्याच्या घडीला पाहतोय स्ट्रायकिंगवरती यावेळेस फुलर लाईनचा चेंडू होता हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचे प्रयत्न झालेत लॉंग ऑफच्या दिशेला तिकडे क्षेत्ररक्षक तैनात असताना इथे मात्र थोडासा फंबल झालाय मिसफील्ड घडते आणि चेंडू सरळ दण करीत निश्चितच बाउंड्री लाईन पार करतोय येतोय पुन्हा एकदा ब्रँडेड चौकार
बघा आपण टेलिव्हिजन स्क्रीनच्या माध्यमातून पाहू शकता थोडासा फंबल झाला हा खेळाडू मिसफील्ड झाली आणि निश्चितच त्याचा पुरेपूर फायदा घेतला गेला. 4 धावा प्रतिस्पर्धी संघाच्या खात्यामध्ये निश्चितच अगदी मोफत रुपये जोडल्या गेल्या. पहिल्या षटक समाप्ती झालंय, पहिल्या 6चा खेळ समाप्ती झालाय आणि पहिल्या 6 नंतर आपण जर स्कोर कार्डवरती धावा पाहिल्या गेलो तर जाऊन थेट पोहोचल्यात 7 या आकड्यावरती. बघा चांगली सुरुवात म्हणता येईल एकंदरीत जिबरनेट फायबर करून स्वतः क्षेत्ररक्षक करत असताना पहिल्या ज्या षटकामध्ये आपण एकंदरीत पाहायला गेलो ना 7 धावा आल्यात. कमीत कमी धावा निश्चितच खर्चिक करण्याचे प्रयत्न झाले या संघाच्या मार्फत या गोलंदाजाच्या मार्फत आणि निश्चितच हे प्रयत्न सफल सुद्धा ठरले गेले आहेत. चांगल्या प्रकारचं क्रिकेट एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट सध्याच्या घडीला आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. त्यानंतर आपण जाऊया पुढील षटक हाताळण्यासाठी येत आहेत इन्व्हाइट केलं जात आहे. अर्थातच नाव असेल अरबाज. वरदविनायक रेसिडेन्सी एंडकडून गोलंदाजी ट्रॅकवरती ॲज अ बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर सज्ज झालेत, दाखल झालेत. अरबाज असतील आपण पाहतोय ओव्हर द विकेट गोलंदाजी केली जाईल फलंदाजीच्या विरोधात. निश्चितच आपण पाहतोय ना 38 सर्कलमध्ये शॉर्ट फाईन असेल, शॉर्ट थर्ड असेल. आपण त्यानंतर आपण पाहतोय मिड विकेटचा खेळाडू निश्चितच लॉंगॉनचा खेळाडू थोडासा बाहेर आहे, 68 मध्ये आहे. यावेळेस आपण पाहायला गेलो ना चांगल्या प्रकारचं क्रिकेट सध्याच्या घडीला पाहायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा जाऊया या सामन्याकडे. यावेळेस स्वतःच्या फॉलो थ्रू वरती चेंडूला रोखण्यात गोलंदाज यशस्वी राहतोय. बॉलर निश्चितच निर्धाव चेंडूची सांगता होते. डॉट बॉल येईल, बिंदी चेंडू येतोय यावेळेस. येस यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचे प्रयत्न झालेत, आडव्या बॅटने खेळण्याचे प्रयत्न झालेत. मिड विकेटला तिकडे क्षेत्ररक्षक तैनात असताना त्याच्याकडून मात्र इथे चूक घडली जाते. कॅच ड्रॉप झाले आणि निश्चितच त्याचा पुरेपूर फायदा घेतला गेलाय. सिंगल कंप्लीट केली गेले या दोन्ही फलंदाजांच्या मार्फत. आपण जर एकंदरीत पाहायला गेलो चांगलं क्रिकेट पाहायला मिळत आहे. म्हणजेच सिंगल आणि डबलच्या माध्यमातून धावफलक जी आहे ते मात्र पुढे सरसावण्याचे, पुढे घेऊन जाण्याचे प्रयत्न केले जात आहेत. एक चांगली जर धावमजल उभी करावायची असेल ना तर अशाच प्रकारचं क्रिकेट सातत्याने आपल्याला खेळावं लागेल. आणि त्याचंच उदाहरण यावेळेस आपण पाहतोय. रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न झाला, स्विच हिट करण्याचे प्रयत्न झाले. बॅटचा तितकासा संपर्क होत नाही आहे, वेल कनेक्ट झाला नाही आहे आणि त्यामुळेच आपण पाहतोय सिंगल तर घेतली गेली आहे. तिकडे 38 सर्कलमध्ये आपण पाहायला गेलो तर क्षेत्ररक्षक तैनात असताना शॉर्ट थर्डमॅनचा जो फिल्डर होता थोडासा 38 सर्कलमध्ये असताना तो मात्र चेंडूला रोखतोय. बघा अरबाजचं हे दुसरं षटक चालू असताना मार्गस्थ असताना तो मात्र आपल्या संघाला कमबॅक करून देतोय. आतापर्यंत जर आपण पाहायला गेलो ना 4 चेंडूंचा खेळ इथे निश्चितच दुसऱ्या षटकामधील संपुष्टात आलेला आहे आणि जवळपास आपण पाहायला गेलो तर 10 धावांवरती निश्चितच या आकड्यावरती धावफलक आहे. ऑन बोर्डवरती आपण पाहतोय सध्याच्या घडीला 10 या आकड्यावरती जाऊन थेट पोहोचले धावफलक. SBR हरणे निश्चितच आपण पाहायला गेलो तर इकडे मात्र कादर असतील ऑन स्ट्रायकिंग एंडवरती. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज अरबाजच्या विरोधात मात्र घणाघाती प्रहार करण्याचे प्रयत्न केले जातील का पाहायला आम्हा सर्वांना आवडेल. कारण एक दर्जेदार क्रिकेट निश्चितच या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हा तुम्हा सर्व लोकांना, सर्व क्रीडा रसिकांना पाहायला मिळतं. यावेळेस थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर येऊन शफल होऊन खेळण्याचे प्रयत्न झालेत, अक्रॉस द लाईन खेळण्याचे प्रयत्न झाले. आडव्या बॅटने आपण पाहतोय येतोय पुन्हा एकदा मॅक्झिमम बिग 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 षटकार 6 धावांकरिता. बघा ऑन टेलिव्हिजन स्क्रीनच्या माध्यमातून आपण रिफ्लेच्या माध्यमातून पाहू शकता कशा प्रकारे एक्झिक्यूट आणि कशा प्रकारे इम्प्रोवाइज केला गेला. हा फटका स्लॉटमध्ये आला आणि वेल कनेक्ट झाला मिड ऑफ द बॅटमध्ये. निश्चितच तो अगदी बॅटच्या मध्यभागी जाऊन कनेक्ट झाला आणि तोच फिरकावून लावलाय, सहजरित्या षटकार प्राप्त केलाय. चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपण पाहतोय. हे दुसरं षटक मार्गस्थ असताना एकंदरीत या षटकातील
दुसरं षटक संपुष्टात आल्यानंतर एकंदरीत जर आपण SVR या हरणे या संघाची जर धावसंख्या पाहिली ना ऑन बोर्डवरती, तर धावून थेट पोहोचले 16 या आकड्यावरती. 16 धावा आत्तापर्यंत यशस्वीरित्या जोडल्या गेल्या. सरासरी आपण जर पाहिली ना तर 8.0 सरासरीने आपण धावा ज्या आहेत त्या जोडल्या गेल्या धाव फलकावरती. एकंदरीत चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला आपण पाहतोय. या स्पर्धेतील हा तिसरा दिवस आहे. क्वालिफायरचा सामना आपण पाहतोय. गाव टू गाव फॉर्मॅटमधील हा पहिला सामना आपण खेळवतोय. एकंदरीत एका साईडला आपण पाहतोय SVR हरणे हा संघ असेल, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जिवर फायबर नेट उणवरे हा या संघाला आपण पाहतोय. त्याचप्रमाणे आपल्याला या स्पर्धेनिमित्त जी इंटरनेटची जी सुविधा आहे ती मात्र आपल्याला जिबरनेटकडून उपलब्ध झाले. मी सर्व आयोजकांच्या वतीने आणि सर्व खेळाडूंच्या वतीने मी पुन्हा एकदा जिबरनेटचे जे सर्व आहेत अर्थातच मुझफ्फर चिकटे सर, त्याचप्रमाणे समज चिकटे सर यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. यावेळेस आपण पाहायला गेलो उजव्या यष्टीच्या थोडंसं बाहेर येऊन आडव्या बॅटने खेळण्याचे प्रयत्न झालेत. बघा तिसऱ्या षटकातील हा पहिला चेंडू होता. पहिल्या चेंडूवरती मोठे आघात मोठे प्रहार खेळण्याचे प्रयत्न झालेत. बॅटचा आपण पाहायला गेलो ना तर तितकाच संपर्क झाला नाहीये. थोडीशी बॅटची कडा घेतोय, लिडिंग एज घेते. आपण पाहायला गेलो तर 38 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक तैनात असताना इथे मात्र चेंडूला रोखण्यात ते यशस्वी ठरतात, परंतु एक सिंगल कंप्लीट केली गेली आहे. त्या दरम्यान आपण पाहतोय या सिंगलने निश्चितच स्ट्राईक मात्र रोटेट झाले. पांडूकडे जर आपण पाहायला गेलो ना तर अजूनपर्यंत पांडूची बॅट आहे ना ती मात्र अजून बोलली नाही आहे, शांत राहिलेली आहे या सामन्यामध्ये. खरं तर पाहायला गेलो तो संधी निश्चितच पांडूला मिळालेला नाही आहेत. एकंदरीत कादर स्ट्रायकिंगवरती पाहायला मिळाला आहे अनेक वेळा. पांडू जोपर्यंत शांत आहे ना निश्चितच हा सामना अशाच प्रकारे धीम्या गतीने चालत राहील. पांडू स्ट्राईकवरती आला तर निश्चितच मोठ्या प्रकारचे फटके, षटकार, चौकार अशा स्वरूपांची बॅटिंग, अशा प्रकारच्या धावा निश्चितच पाहायला मिळतील आम्हा तुम्हाला. यस, यावेळेस ओव्हर द विकेट गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय ओम प्लास्टिक एंडकडून गोलंदाजी करत असताना सोहेल फुलर लेनचा चेंडू होता, यॉर्कर लेनचा चेंडू होता. थोडासा आपण पाहायला गेलो तर ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला जातोय. पंच कळवत आहेत, निर्णय देत आहेत. कदाचित हा वाईडचा इशारा येतोय पंचांद्वारे. यस, जो निर्णय असेल ना ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून जो निर्णय दिला जाईल अचूक आणि योग्य तो निर्णय दिला जाईल. दोन्ही संघांच्या बाजूने जो असेल तो निर्णय दिला जाईल व्यवस्थितरित्या, योग्यरित्या. काल 2 दिवसापासून आपण पाहतोय सुदीप सरांना आणि त्याचप्रमाणे जयदीप सरांना ऑफिशियल्स युनिट हे पंचांचं निश्चितच चांगल्या प्रकारची कामगिरी करतायत आपल्या या स्पर्धेनिमित्त. यावेळेस आपण पाहतोय एफर्ट्सला आपण पाहायला गेलो ना तर 100% गुण देऊ, परंतु चेंडूला रोखण्यात ते मात्र असफल ठरलेत, अपयशस्वी ठरलेत आणि सीमारेषा ओलांडतोय. 1 बाउन्स येतोय, पुन्हा एकदा चौकार. बघा 7 खोत तिकडे होते. आपण पाहायला गेलो तर मिड विकेटला फील्ड सज्ज असताना चांगले एफर्ट्स दिलेत, चांगले प्रयत्न करतायत आपल्या संघासाठी, आपल्या संघाच्या नावासाठी, आपल्या गावाच्या अस्मितेसाठी ते लढतायत, झटतायत आणि चांगल्या प्रकारचे क्रिकेट सध्याच्या रीतीला आपल्याला त्यांच्या या संघाकडून पाहायला मिळत आहे. चांगलं क्रिकेट या स्पर्धेतील हा तिसरा दिवस आहे आणि निश्चितच शुभारंभ होत असताना हा पहिला सामना आपण पाहतोय. एकंदरीत एका बाजूला SVR हरणे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जिबरनेट उणवरे. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर येऊन सफल होऊन खेळण्याचे प्रयत्न झालेत आडव्या बॅटने, परंतु तितकासा आपण पाहायला गेलो तर बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाहीये, वेल कनेक्ट झाला नाहीये. खरं तर स्लॉटमध्ये होता चेंडू, भिरकावून देण्याचे प्रयत्न झालेत, परंतु निश्चितच आहे पुन्हा एकदा सिंगल मिळाली जाईल आणि ती सिंगल ॲडसुद्धा केली जाईल, धावफलकावरती जोडलीसुद्धा जाईल. एकंदरीत आपण जर पाहायला गेलो ना तर धावफलक पुढे सरसावत असताना, पुढे जात असताना आपण पाहतोय धीम्या गतीने धावा निश्चितच प्राप्त केल्या जात आहेत. अजूनही आपण पाहायला गेलो तर षटकारांची किंवा चौकारांची आतिषबाजी होत नाही आहे, वर्षा होत नाही आहे. एकंदरीत तो पाहायला मिळेल का
यात कोणत्याही प्रकारची शंका नसेल, कारण SVR हरणे हा संघ एक मोठा दापोली तालुक्यातील संघ मानला जातो. त्याचप्रमाणे त्यांच्या विरोधात जो संघ लढतोय ना जिबरनेट हा संघ सुद्धा मोठा आहे. सध्याच्या घडीला चर्चेत राहिलेला हा संघ आहे. येस, आपण पाहतोय 25 या आकड्यावरती ऑनबोर्ड धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. यावेळेस पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचे प्रयत्न झालेत. बॅट आणि बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू येतोय. चांगल्या प्रकारचं षटक मात्र इथे सोहेल हाताळतोय. आपल्या संघाला वापसी करून देतोय, कमबॅक करून देतोय आणि धावा रोखण्यात धावांवरती पूर्ण विराम लगावून देतोय सोहेल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. तिसरं षटक समाप्ती झालंय, संपुष्टात आलंय आणि तिसऱ्या षटकानंतर आपण जर पाहायला गेलो ना 18 चेंडूंचा केले तर निश्चितच सादर झालाय, समाप्ती झालाय. 18 मध्ये जवळपास आल्या आतापर्यंत 25 धावा. बघा 18 मध्ये 25 आल्यानंतर शेवटचं षटक असेल, निर्णायक षटक असेल, अंतिम षटक असेल आणि कोणत्या गोलंदाजाला इन्व्हाइट केलं जाईल. खरं तर धीम्या गतीने चाललेला हा सामना आपण पाहतोय. एकंदरीत 25 धावा आल्यात, 18 मध्ये 25 धावा. खरं तर अपेक्षा खूप मोठी असेल हरणे या संघाकडून, कारण कादर सर असतील, पांडू सर असतील, सध्याच्या घडीला हे दोन सलामीचे फलंदाज जे आहेत ते मैदानावरती अजूनही स्थित असताना या 25 धावा आल्यात. निश्चितच अशा प्रकारची अपेक्षित नसतील. मोठे फटके अजूनही पाहायला मिळाले नाही आहेत एकंदरीत या दोन्ही फलंदाजांच्या मार्फत. येस, आपण पाहतोय वरद विनायक रेसिडेन्सी एंड कडून इथे मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजाला इन्व्हाइट केलं जात आहे. साद खोत तिकडे येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती ॲज अ बॉलर म्हणून. मग अशी या खेळाडूला आपण एफर्ट्स देताना पाहिलं होतं ऑन फील्डवरती. आता यावेळेस आपण पाहतोय स्वतः गोलंदाजी करण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. यावेळेस फुल लाईनचा चेंडू होता. समोरच्या दिशेला आपण दिशा दाखवली गेली आहे. स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचे प्रयत्न झालेत. तर आपण पाहतोय डाऊन द ग्राउंड अशा पद्धतीने चेंडू जाऊन दणदण करत सीमारेषा ओलांडतोय. पुन्हा एकदा येतोय या स्पर्धेतील हा ब्रँडेड चौकार 4 धावांकरिता. बघा ज्या गतीने आला ना त्याच्या दुप्पट गतीने तो मात्र बाउंड्री लाईन पार गेलाय. खरं तर कादरभाईंच्या आपण निश्चितच प्रशंसा करावी लागेल. अजूनही ते मैदानावरती स्थित असताना चांगल्या प्रकारचं क्रिकेट ते सादर करतात आपल्या संघासाठी सुद्धा आणि वैयक्तिकदृष्ट्या सुद्धा. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज आहे. ओव्हर द विकेटचा मारा करत असताना आपण पाहतोय साद याला वरदविनायक रेसिडेन्सी एंडकडून गोलंदाजी होत असताना. बघा थोडा संभ्रमात निर्माण केला जातोय, संभ्रम निर्माण होतोय आणि यामुळेच पुन्हा एकदा स्वतःला रोखतोय बॉलिंग क्रीजवरती. आणि निश्चितच यावेळेस पुन्हा एकदा खोलात टाकलेला चेंडू होता. बॅटचा संपर्क झाला नाहीये, परंतु तोपर्यंत अगदी सहजरित्या सिंगल कंप्लीट केली गेली आहे. ऑफिशियल फंच आपल्याला कळवतात निश्चितच सिंगल ॲड केली जावी. सुजित सरांना पाहतोय ऑफिशियलच्या माध्यमातून आणि त्याचप्रमाणे जयदीप सरांना पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेत ते सध्या कार्यरत आहेत या स्पर्धेनिमित्त, या सामन्यानिमित्त. सात खोत याला कमबॅक करून द्यावा लागेल आपल्या संघासाठी. जिबरनेट उनवरे या संघाकडून तो सध्याच्या रीतीला गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजी करत असताना समोर असेल पांडू यावेळेस स्ट्रायकिंगवरती. एक मोठं नाव दापोली क्रिकेट विश्वातील सध्याच्या घडीला आपण त्याला पाहतोय स्ट्रायकिंगवरती या पहिल्या सामन्यामध्ये. अद्याप आपण पाहायला गेलो ना तर त्याची बॅट अजून बोलली नाही आहे. मोठे फटके निश्चितच आले नाही आहेत. यस, यावेळेस हॅफ ट्रॅकर होता. चेंडू टप्पा ओळखलाय, जाणलाय, वेध मतलब त्याचा वेध घेतलाय आणि निश्चितच पुन्हा एकदा आडव्या बॅटने भिरकावून दिलाय. मी म्हणलं होतं ना पांडूची बॅट अद्याप शांत राहिली होती, परंतु ती मात्र आता बोलती झाले. सातच्या विरोधात मात्र ते आघात करते. सध्याच्या घडीला आपण पाहतोय येत आहेत पुन्हा एकदा या 6 धावा. षटकार
यस 36 या आकड्यावरती जाऊन ऑनबोर्ड स्कोरवरती निश्चितच धावफलक जाऊन पोहोचलाय. येणारे 3 षटक बाकी येणारे 3 चेंडू शिल्लक असतील या षटकातील अंतिम निर्णायक षटक जो आपण पाहतोय सध्याच्या घडीला साधेच्या माध्यमातून हाताळण्यात येतोय. वरदविनायक रेसिडेन्सी एंडकडून येणारे 3 चेंडू असतील आणि या 3 चेंडूंचा समाचार कशा प्रकारे घेतला जाईल ना स्ट्रायकिंगवरती आपण निश्चितच पाहतोय. पांडू याला या आधीचा जो आपण पाहायला गेलो चेंडू होता थोडासा शफल होऊन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. अक्रॉस द लाईन स्लॉटमध्ये आला, वेल कनेक्ट झाला आणि निश्चितच ज्या प्रकारे कनेक्ट झाला ना आणि त्याच प्रकारे तो बाउंड्री लाईन फार सुद्धा गेला आहे. 6 धावा निश्चितच आल्या होता या चेंडूवरती आणि पुढील येणारे हे 3 चेंडू असतील ना ते या मॅचमधील निर्णायक चेंडू ठरतील. खरं तर 36 धावांपर्यंत रोखलं गेले आतापर्यंत. SVR हरणे या संघाला येणारे 3 चेंडू कशा प्रकारे खेळ सादर केला जाईल पाहायला निश्चितच आवडेल आम्हाला रसिकांना. येस आपण पुन्हा एकदा जातोय मैदानावरती. ऑफिशियल टाइम अपच्या नंतर पुन्हा एकदा एका विश्रांतीनंतर आपण पुन्हा एकदा चाललोय थेट मैदानावरती. आपण पाहतोय हा निर्णायक षटक असेल, अंतिम षटक असेल, येणारे 3 चेंडू शिल्लक असतील. बघा चांगली प्रकारची सुरुवात आहे ना ती SVR संघाला मात्र पांडू आणि कादर सरांनी करून दिली आहे. ज्याची सुरुवात चांगली ना त्यांचा शेवट सुद्धा चांगला असतो. थोड्याच वेळात आपल्याला निर्णय कळेलच कोणता संघ विजयी ठरेल, कोणता संघ पराजित ठरेल. परंतु येणारे हे 3 चेंडू असतील ना ते मात्र यावेळेस निर्णायक ठरतील. यावेळेस आपण पाहतोय
ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर येऊन टाकला चेंडू आहे. निश्चितच पंचांना इशारा कळवतायत, वाईडचा इशारा येतोय. निश्चितच त्यांचे जे दोन्ही हात आहेत ते दोन्ही हात भूमीलगत समांतर आपल्याला पाहायला मिळतात. याचाच अर्थ काय तर वाईडचा इशारा येतोय आणि एक अवांतर धाव अतिरिक्त धाव ॲड केली जावी. यावेळेस आपण पाहू शकता आडव्या बॅटने अक्रॉस द लाईन खेळण्याचे प्रयत्न झालेत. आपण पाहतोय अगदी गुडघा टेक तमाशा देख बैठक शॉट आपण पाहतोय आणि येतोय पुन्हा एकदा मॅक्झिमम षटकार 6 धावा. बघा आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता कशा प्रकारे हा फटका खेळला गेला. अगदी बैठक म्हणजेच गुडघा टेक आणि अशा प्रकारचे फटका घेतला गेला. स्लॉटमध्ये होता चेंडू ओळखला गेला, टप्पा जाणला गेला आणि भिरकावून दिला गेला. येतोय पुन्हा एकदा ब्रँडेड षटकार. येणारे 2 चेंडू शिल्लक असतील जोपर्यंत पांडू आहे ना घणाघाती प्रहार केले जातील. यस यावेळेस आपण पाहतोय बॅकफुटला येऊन पंच करण्याचे प्रयत्न झाले. तिकडे लॉंग ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात असताना तो मात्र चेंडूला रोखतोय. थ्रो करेल आणि थ्रो येईपर्यंत आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावांनी पुन्हा एकदा धाव फुले सरसावेल आणि पुढे जात असताना एकंदरीत आपण पाहतोय 45 रन्स अर्थातच 45 या आकड्यावरती जाऊन थेट पोहोचलाय. येणारा 1 चेंडू शिल्लक असेल. पाहूया काय घडतंय यावेळेस. पहा काय घडलं जातंय. ऑफ स्टंपच्या पुन्हा एकदा थोडासा बाहेर टाकण्यात आलाय. अवांतर धाव दिली जाईल. निर्णायक षटक म्हणता येईल आपल्याला परंतु चूक घडली जाते. यावेळेस गोलंदाजाकडून चूक घडली जाते. 7 खोदला आपण पाहतोय वरदविनायक रेसिडेन्सी एंडकडून तो गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज होत असताना हे निर्णायक षटक हाताळतोय सध्याच्या घडीला परंतु वाईडचा इशारा येतोय. यावेळेस फुलर लेनचा चेंडू होता. तिकडे लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मध्ये गॅप होती आणि तीच गॅप अगदी भेदून आपल्याला ओळखली गेली आणि त्याच गॅपचा पुरेपूर फायदा घेतला गेलाय. पांडूच्या बॅटमधून पुन्हा एकदा आलाय हा कणकणीत ब्रँडेड. एकंदरीत पाहायला गेलो ना तर पांडूने या षटकाचा पुरेपूर समाचार घेतलाय. जवळपास 3 मोठे षटकार ठोकले या षटकामध्ये आणि एक चौकार सुद्धा ठोकला. जवळपास 27 धावा या शेवटच्या आणि निर्णायक षटकामध्ये ठोकल्या गेल्या, खर्चिक केल्या गेल्या, मोजाव्या लागल्या साथ याला. एकंदरीत जर आपण पाहायला गेलो तर चांगल्या प्रकारची धावमजल ऑन बोर्डवरती लावण्यात आली आहे. SBR हरणे या संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. झिबरनेट शेवटचा आणि अंतिम षटक हा कदाचित एक महागडं ठरू शकतं आपल्या संघाला. चला इनिंग ब्रेक्स नंतर
आढळून आल्यास निश्चितच आपल्या संघाला पेनलाइज केलं जाईल किंवा आपल्याला निश्चितच दंडित केलं जाईल याची मात्र आपण कल्पना घ्यायची आहे, याची दखल घ्यायची आहे. कोणत्याही प्रकारचं गैरवर्तन किंवा कोणत्याही प्रकारचा एक मिसबिहेवियर निश्चितच आपल्यामार्फत इथे करावायचं नाही आहे. येस, ऑल सेट ऑलरेडी. आपण पुन्हा एकदा जाऊया मैदानावरती. थेट चालू असलेल्या सामन्याकडे आपण पाहतोय. SVR हरणे विरुद्ध झिबरनेट उणावरे. सामन्याला शुभारंभ होत असताना एकंदरीत आपण पाहायला गेलो, पहिला चेंडू होता. आपण पाहतोय ओम प्लास्टिक इंडस्ट्रियल एंडकडून ही गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजी होत असताना पहिला चेंडू हाताळण्यात आला. निर्धाव चेंडू येतोय. आपण पाहिलं तर यॉर्कर लेनचा चेंडू, यॉर्कर लेनची डिलिव्हरी झाली. यावेळेस मात्र बॅटचा आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडूने या सामन्यातील या सेकंड इनिंगची मात्र सुरुवात होते शुभारंभ होत असताना. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन आपण पाहतोय कव्हर्स आणि पॉईंटच्या दिशेला आपण 30 सर्कल भेदण्याचं क्रॅक करण्याचे प्रयत्न झालेत, परंतु तिकडे 30 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय पॉईंटला तैनात असताना तो ॲज अ प्रोटेक्ट म्हणून चेंडूला रोखतोय, थांबवतोय. तोपर्यंत पुन्हा एकदा आपण पाहायला गेलो तर सुद्धा दुसरा असेल निर्धाव चेंडू येतोय, बिंदी चेंडू येतोय, अर्थातच डॉट बॉल येतोय. 53 धावा निश्चितच या 53 धावांचा पाठलाग करावायचा आहे आणि या 53 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय जिबरनेट या संघाकडून दोन्ही सलामीचे फलंदाज आहेत. यावेळेस आपण पाहतोय लॉंग ऑफ आणि आपण पाहतोय कव्हरच्या दिशेला चेंडूला भिरकावण्याचे प्रयत्न झाले होते, बॅकफुटला येऊन पंच करण्याचे प्रयत्न झाले होते. तेवढी ताकद नव्हती त्या फटक्यामध्ये आणि निश्चितच तिकडे क्षेत्ररक्षक तैनात असताना सरळ चेंडू मात्र जाऊन सिरावलाय त्याच्या हातामध्ये आणि निश्चितच तो कोणत्याही प्रकारची चूक नाही करत आहे. पुन्हा एकदा येतो, निश्चितच एक सुंदर असा झेल, सुंदरशी कॅच इथे टिपली जाते. बघा श्रीराज माघारी परतलाय. गोल्डन डकचा शिकार अगदी आपण पाहायला गेलो तर त्याला खातं उघडता आलं नाहीये, अगदी शून्यावरती तो माघारी परतलाय. जिबरनेट फायबर या संघाकडून प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी आणि 53 धावांचा पाठलाग करत असताना तो दाखल झाला होता, परंतु गोल्डन डकचा शिकार शून्यावरती माघारी परतलाय. तदनंतर आपण पाहतोय दुसरा फलंदाज एक नवोदित फलंदाज असेल, क्रमांक तिसऱ्या क्रमांकावरती मार्गस्थ होत असताना नाव असेल राशिद. त्रेपन्न धावांचा पाठलाग करत असताना एक विकेट माघारी परतली आहे. एक विकेट तंबूच्या आसऱ्याला जाऊन विश्रांती करेल. इथे मात्र आपण पाहतोय राशिद नवोदित फलंदाज स्ट्रायकिंग एंडला दाखल झाला आहे. ओम प्लास्टिक एंडकडून ही गोलंदाजी होत असताना एकंदरीत आपण पाहतोय SVR हरणे या संघाकडून या 53 धावा रोखण्यासाठी प्रयत्न सुद्धा केले जात आहेत आणि चांगली सुरुवात म्हणता येईल या संघाच्या बाजूने लागले सध्याच्या घडीला. यावेळेस स्लोवर फुल टॉस आपण पाहतोय लॉंगॉनच्या दिशेला दिशा दाखवली गेली आणि चेंडू चाललाय दन दन करत सीमारेषा पार, बाउंड्री लाईन पार येतोय हा चौकार.
पाहू शकता कशा प्रकारे इम्प्रोवाइज केला गेला, हा फटका एक्झिक्यूट केला गेला आणि निश्चितच लॉंग ऑनच्या दिशेला चेंडूला दिशा दाखवली गेली आणि निश्चितच 4 धावा प्राप्त सुद्धा झालेत या चेंडूवरती. चांगल्या दर्जाचं क्रिकेट सध्याच्या घडीला आपण पाहतोय या आझाद मैदानावरती. अर्थातच दापोलीच्या हिस्टॉरिकल मैदान म्हणून ज्या मैदानाकडं पाहिले जातं, ओळखलं जातं, हेच मैदान आणि याच मैदानावरची चालू असलेली सध्याची ही टुर्नामेंट आपण पाहतोय. अजिंक्य आधार सामाजिक संस्था पुरस्कृत आणि जळगाव चॅलेंजर्स यांच्या आयोजनातून नियोजनातून अजिंक्य तलाठी स्मृती चषक सीझन 2 पर्व दुसरे. खरं तर अजिंक्य सरांना जाऊन आपल्या 2 वर्षांचा कालावधी उलटलाय, परंतु त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि निश्चितच या दापोली तालुक्यातील अनेक खेळाडूंना एक वेगळं प्लॅटफॉर्म, एक वेगळा ग्राउंड उपलब्ध करून देण्याचं कार्य मात्र या आयोजकांच्या माध्यमातून आणि पुरस्कर्त्यांच्या माध्यमातून सध्याच्या घडीला आपण पाहतो. ही टुर्नामेंट संपन्न होत असताना यावेळेस हलक्या हाताने बॅकफुटला येऊन ड्राईव्ह करण्याचे प्रयत्न झाले. सॉफ्ट हँडेड फटका होता आपण पाहतोय. डॉट बॉल येतोय आणि या डॉट बॉलने हे पहिलं षटक अर्थातच आपण पाहायला गेलो 6 चेंडूंचा खेळ समाप्ती झालाय आणि 6 मध्ये आपल्याला पाहायला गेलो तर धावा जोडल्या गेल्यात फक्त आणि फक्त 5. 53 धावांचा पाठलाग करत असताना पहिले षटक महागडं म्हणता येईल. कदाचित त्या षटकामध्ये आपण पाहायला गेलो तर फक्त आणि फक्त 5 धावा आल्यात जी बर्नेट उणवरे या संघाच्या खात्यामध्ये. चला फास्ट घ्यायचं आहे. अतिरिक्त वेळ किंवा टीम मीटिंग जी असेल ना एक्स्ट्राची ती मात्र आपण घ्यायची नाही आहे. सध्याच्या घडीला आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला आपल्याला सर्वांना पाहायला मिळतं आहे. क्रिकेट म्हणलं ना तर कुमार संगेकर सर म्हणतात नेहमीच क्रिकेट हा असा खेळ आहे ना जो लोकांमधील सर्वोत्तम गोष्टी बाहेर काढत असतो. आणि त्याचप्रमाणे विराट कोहली सर सुद्धा म्हणतात क्रिकेट हा असा एक खेळ आहे जो तुमच्या चरित्र्याची आणि लवचिकतेची नेहमीच परीक्षा घेत असतो. सध्याच्या घडीला आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं आणि चांगल्या दर्जाचं सध्याच्या घडीला क्रिकेट पाहायला सर्वांना मिळतं आहे. आम्हा निश्चितच क्रीडा रसिकांना एक उत्तम दर्जाचं क्रिकेट सध्याच्या घडीला पाहायला मिळतं आहे. यावेळेस आपण पाहतोय अरमानच्या विरोधात यावेळेस प्रहार करण्याचे प्रयत्न झालेत. पहिल्याच चेंडूवरती आघात करण्याचे प्रयत्न झालेत आणि पहिल्या चेंडूला आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेने चाललाय चेंडू, भिरकावून दिलाय आणि येतोय पुन्हा एकदा मॅक्सिमम षटकार 6 धावांकरिता. यस आपण पाहतोय या फटक्याने निश्चितच आपली जी भूमिका आहे ना ती मात्र क्लिअर केली आहे. मला मोठे फटके खेळायचे आहेत आणि त्याची सुरुवात या पहिल्या चेंडूपासून करण्यात आली आहे. 53 धावांचा पाठलाग करत असताना आपण जर पाहायला गेलो तर 11 या आकड्यावरती धाव फलक जाऊन पोहोचलाय सध्याच्या घडीला. अरमान आले तर निश्चितच वरदविनायक रेसिडेन्सी एंडकडून हे दुसरं षटक हाताळण्यासाठी ते सज्ज होत आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती, बॉलिंग ट्रॅकवरती आणि निश्चितच पहिल्या चेंडूचं स्वागत मोठ्या फटक्याने झालंय. यस यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न झाले. तिकडे आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षक ॲज अ प्रोटेक्टेड म्हणून तैनात असताना चेंडूला रोखतायत, अचूक थ्रो करतील तोपर्यंत अगदी सहजरित्या या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात या दोन्ही फलंदाजांमार्फत. आपण जर धावफलकावर जर पाहायला गेलो तर पुन्हा एकदा या 2 धावा जोडल्या जातील, धावफलक जाऊन थेट पोहोचेल ते अगदी 13 या धावसंख्येवरती, 13 या आकड्यावरती. सध्याच्या घडीला आपण पाहतोय ग्रँड फिनालीचा हा दिवस असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून
संपन्न होत असताना आणि या ग्रँड फायनलच्या दिवसाला सुरुवात होत असताना हा पहिला सामना आपण पाहतोय गाव टू गाव फॉर्मॅटमधील हा पहिला सामना एकंदरीत एका बाजूला आपण पाहतोय SVR हरणे संघ आहे तर दुसऱ्या आपण बाजूला पाहतोय जिबरनेट उणवरे हा संघ आहे। यावेळेस मात्र कमबॅक करतोय थोडेसे लेंथमध्ये आणि लाईनमध्ये परिवर्तन सृष्टीचा नियम आहे आणि याचंच आपल्याला जिवंत उदाहरण पाहायला मिळते सध्याच्या घडीला चालू असलेले क्रिकेट। यावेळेस फुलर लेनची डिलिव्हरी आपण पाहतोय थोडासा च्या बाहेर टाकण्यात आलाय पंच कळवतायत वाईडचा इशारा देत आहेत अर्थातच काय तर पुन्हा एकदा ही एक धाव ऍड केली जाईल खात्यामध्ये। यस यावेळेस स्लॉट मध्ये होता वेद अचूक घेतलाय आणि पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या डोक्यावरून भिरकावून दिलाय पुन्हा एकदा येतोय बिग 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 सिक्सर षटकार 6 धावांकरिता। बघा आपण पाहू शकता टेलिव्हिजन स्क्रीनच्या माध्यमातून राशीद सर असतील यस ऑन स्क्रीनच्या माध्यमातून आपण पाहू शकता राशीद तिकडे घणाघाती प्रहार करतोय आतिषबाजी करतोय। एकंदरीत आपण वैयक्तिकदृष्ट्या जर पाहायला गेलो ना तर त्याच्या पारीमध्ये जवळपास 19 धावा जोडल्या गेल्यात त्याच्या एकंदरीत वैयक्तिकदृष्ट्या पारीमध्ये चांगल्या प्रकारचं क्रिकेट सध्याच्या घडीला आपण पाहतोय। उणवरे संघाकडून तो खेळत असताना आपल्या संघासाठी आपल्या गावाच्या नावासाठी आपल्या गावाच्या अस्मितेसाठी तो सध्याच्या घडीला लढतोय झटतोय। 53 धावांचा पाठलाग करावायचा आहे आणि 53 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहायला गेलो ना तर 21 अर्थातच 21 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत आतापर्यंत। यस यावेळेस आपण पाहतोय 1 हँडेड फटका मारण्यात आला चेंडू दीर्घ काल हवेत असताना तिकडे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक थोडा फंबल होतोय मिसफील्ड होते आणि तोपर्यंत अगदी सहजरित्या या दिला। बघा ग्रँड फायनलचा दिवस आहे आणि निश्चितच जसं आपण पुढे सरकणार आहोत त्याचप्रमाणे अनेक अतिथींचं आणि अनेक मान्यवरांची उपस्थिती सुद्धा या स्पर्धेनिमित्त लाभणार आहे। सध्याच्या घडीला आपण पाहतोय हा पहिला क्वार्टर फायनलचा सामना गाव टू गाव फॉर्मॅटमधील SVR हरणे आणि त्यांच्या विरोधात जिबरनेट उणवरे या दोन संघांमधील लढत पाहतोय। चांगल्या प्रकारची लढत म्हणता येईल। पहिले षटक एकंदरीत जर पाहायला गेलो ना बघा पहिल्याच षटकामध्ये जर आपण पाहायला गेलो ना बाबाने ते षटक हाताळलं होतं आणि त्या बाबांच्या षटकामध्ये आपण पाहायला गेलो तर फक्त आणि फक्त 5 धावा खर्चिक झाल्या होत्या आणि तदनंतरचं आपण षटक पाहायला गेलो ना अरमान याचं त्या जवळपास त्या षटकामध्ये 19 धावा ठोकल्यात प्रतिस्पर्धी संघाच्या या दोन्ही बॅटर्सने। अर्थातच राशीद तिकडे असतील आणि आपण पाहतोय त्यांच्या समवेत असतील अरबाज महागडे षटक म्हणता येईल। यावेळेस आपण पाहतोय ओम प्लास्टिक एंड कडून गोलंदाजी ट्रॅक वरती नवोदित गोलंदाज दाखल झालाय दानिश। यस यावेळेस फुलर लाईनचा चेंडू होता शरीरावर आदळण्याचे प्रयत्न झालेत परंतु थोडीशी बॅटची कडा घेतोय आणि चेंडू आपण पाहतोय अगदी लॉंग लेगच्या परिसरात मिड विकेटच्या दिशेने तिकडे क्षेत्ररक्षक तैनात असताना तो जाऊन अगदी स्थिरावतोय त्याच्या हातामध्ये थ्रो करेल अचूक तोपर्यंत अगदी सहजरित्या सिंगल कंप्लीट केली गेली आहे। यस या धावा ज्या जोडल्या गेल्यात ना लॉस ऑफ 1 विकेट्स वरती आतापर्यंत आपण पाहतोय 25 या आकड्यावरती। यावेळेस आपण पाहतोय थोडासा सफल होऊन खेळण्याचे प्रयत्न झालेत बॅटचा तितकासा असा संपर्क झाला नाही आहे परंतु निश्चितच सिंगल सुद्धा मिळेल सिंगल सुद्धा प्राप्त होईल स्ट्राईक इथे रोटेट होईल। यावेळेस आपण पाहतोय स्ट्रायकिंग याला अरबाज असेल अरबाजची जर बॅट पाहिली ना तर अद्याप बोललेली नाही आहे सलामीचा फलंदाज म्हणून तो दाखल झाला होता आणि जवळपास त्याच्या पारीमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा जोडल्या गेल्यात आपल्या संघाच्या खात्यामध्ये। एकंदरीत त्याला फटकेबाजी करावी लागेल। यावेळेस फटका फसला गेलाय
फटक्याने अतिरिक्त उंची गाठली आहे. तिकडे क्षेत्ररक्षक तयार असताना चेंडूपर्यंत कली जात नाहीये, परंतु अगदी सहजरित्या 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या गेल्यात. यावेळेस अशा प्रकारच्या जे संधी उपलब्ध होतात ना, अशा प्रकारचे जे कॅचेस होतात ना, त्या निश्चितच आपल्याला पकडाव्या लागतात. कारण हा महत्त्वाचा जो सामना आहे, एकंदरीत आपण पाहायला गेलो तर क्वार्टर फायनलचा जो क्वालिफायरचा सामना इथे खेळतोय. चला यावेळेस जो पुढील होणारा सामना असेल एकंदरीत दापोली 11 आणि त्याचप्रमाणे सनराइज दापोली दोन्ही संघाच्या बोथ कॅप्टन्स, आपल्याला शेवटचा कॉल असेल, ऑफिशियल कॉल दिला जाईल. आपण कृपया या आणि नाणेफेक करून घ्या. यावेळेस आपण पाहतोय दानिश यांच्या मार्फत हा दुसरा ब्रेक थ्रू दिला गेलाय. अरबाज माघारी परतला होता, क्षमासवी श्रीराज माघारी परतला होता. त्यानंतर आपण पाहतोय राशिद यांच्या मार्फत हा ब्रेक थ्रू दिला गेलाय. उनवरे संघाचा हा दुसरा धक्का लागलाय आणि दुसरा खेळाडू माघारी परतलाय. तंबूच्या आसऱ्याला तो मात्र जाऊन विश्रांती करेल आणि त्याच्या जागेवरती जर आपण पाहायला गेलो तर नवोदित फलंदाज मार्गस्थ होत असताना खेळपट्टीकडे दाखल झालाय. सातत्याने बदल केला जातोय कारण 53 धावा डिफेंड करायचे आहेत. यस, यावेळेस आपण पाहतोय खोलात टाकलेला हा चेंडू होता. तिकडे मिड विकेटचा आपण पाहतो डीप विकेटचा क्षेत्ररक्षक होता, पुढे सरसावून चेंडूला रोखतो. फर्स्ट इनिंग झाली होती. एकंदरीत आपण पाहायला गेलो उनवरे संघाच्या बाजूने त्यावेळेस जो शेवटचा षटक होता ना, त्या शेवटच्या षटकामध्ये अनेक साऱ्या धावा फलकावरती जोडल्या गेल्या. यस, 27 धावांची ती ओव्हर होती, ते षटक होतं आणि कदाचित त्याच 27 धावा यावेळेस महागड्या पडू शकतात. कारण आता सुद्धा आपण पाहायला गेलो ना तर 6 मध्येच 23 धावांची आवश्यकता आहे उनवरे या संघाला. सहा मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. निर्णायक षटक राहील. खरं तर या 23 डिपेंड करायच्या आहेत एका संघाला, परंतु निश्चितच आहे दुसऱ्या संघाला या 23 धावा चेस कराव्या लागतील. संघर्ष मित्रांनो तुम्हाला घडवत असतो आणि सध्याच्या घडीला हा संघर्ष निश्चितच आपल्याला उनवरे संघ आणि त्याचप्रमाणे हरणे संघातील खेळाडूंकडे आपल्याला पाहायला मिळतोय. संघर्ष करावा लागेल. जितका तुमचा संघर्ष मोठा ना तितकंच निश्चितच आपण पाहतोय सक्सेससुद्धा तेवढंच मोठं असतं, यशसुद्धा तेवढंच मोठं असतं. सध्याच्या घडीला आपण पाहतोय निर्णायक चेंडू असेल. 6 मध्ये 23 धावांची आवश्यकता असताना बॅकफुटला येऊन पंच करण्याचे प्रयत्न झालेत, अक्रॉस लाईन खेळण्याचे प्रयत्न झालेत. यावेळेस आपण पाहतोय हाफ ट्रॅकर चेंडू होता, ओळखला गेला आणि भिरकावून दिला. येत आहेत पुन्हा एकदा या 6 धावा. मॅक्सिमम आलाय षटकार 6 धावांकरिता. यावेळेस 5 मध्ये 17 धावांची आवश्यकता असताना आपण पाहतोय रिक्वायर्ड रन रेट 20.40 या सरासरीने रिक्वायर्ड रन रेट असेल. यस, इथे 3 मोठे हिट मारावे लागतील गोलंदाजीच्या विरोधात जर आपल्याला विजय प्राप्त करायचा असेल तर. 5 मध्ये 17. स्ट्रायकिंगला पाहतोय समीर असेल. अरबाज अजूनही मैदानावरती स्थित असताना वरदविनायक रेसिडेन्सी एंडकडून ही गोलंदाजी केली जाते. यावेळेस आपण पाहतोय बॅकफुटला येऊन थोडंसं शफल होऊन खेळण्याचे, आडव्या बॅटने खेळण्याचे प्रयत्न झालेत. तिकडे क्षेत्ररक्षक मिड विकेटमध्ये तैनात असताना बॉलला रोखतोय, थांबवतोय आणि निश्चितच तोपर्यंत अगदी सहजरित्या सिंगल कंप्लीट गेली आहे दोन्ही फलंदाजीमार्फत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्या सध्याच्या घडीला पाहायला मिळतं. या दोन्ही फलंदाजीमार्फत एके दुहेरी घेऊन निश्चितच चालणार नाही आहे, कारण आपण पाहायला गेलो ना तर 4 मध्ये इथे 16 धावांची आवश्यकता असेल. 4-16 जाऊन समीकरण सध्याच्या घडीला ठेवलं आहे. या पहिल्या सामन्यामध्ये एकंदरीतच ग्रँड फिनालेचा दिवस आहे आणि या ग्रँड फिनालच्या दिवसाला शुभारंभ होत असताना पहिला सामना अतिशय रंगतीचा आणि या क्रिकेटमय वातावरणात सध्याच्या घडीला आपण पाहतोय दापोलीच्या हिस्टॉरिकल मैदानावरती, अर्थातच ऐतिहासिक मैदान, आझाद मैदान आणि याच मैदानावरती सध्याची ही स्पर्धा, सध्याची ही टुर्नामेंट आणि हा सामना आपण पाहतोय. बघा ज्या योजना असतात ना, ज्या रणनीती असतात ना, त्या भान ठेवून खरं तर
आखायच्या असतात, परंतु अंमलात आणतेवेळी ना त्या योजना बेभान होऊन खरं तर अंमलात आणायच्या असतात. यावेळेस आपण पाहतोय एक पुन्हा एकदा चौकारी येतोय, पुन्हा एकदा या 4 धावा वजा केल्या जातील, समीकरण बदलतं राहील. आता आपण पाहायला गेलो तर 3 मध्ये 12 धावांची आवश्यकता असेल. 3 ला 12 एका संघाला डिफेंड करायचे आहेत तर दुसऱ्या संघाला त्या चेस करायचे आहेत. काय रंगत आपल्याला पाहायला मिळते. पहिलीच लढत आहे, एका बाजूला एसबीआर हरणे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जिबर नेट उणवरे या दोन संघांमध्ये ही लढत चांगल्या प्रकारची लढत. खरं तर निश्चितच हृदयाचे ठोके वाढवणारी ही स्पर्धा आणि या स्पर्धेतील हा सामना आपण पाहतोय. 3 मध्ये 12. यावेळेस बॅकफुटला येऊन पंच करण्याचे प्रयत्न झालेत, भिरकावून देण्याचे प्रयत्न झालेत आणि प्रयत्न यशस्वी राहत आहेत. चेंडू चाललाय सीमारेषे पार, पुन्हा येतोय या स्पर्धेतील ब्रँडेड चौकार. समीकरण बदलतं राहील. 2 मध्ये 8 धावांची आवश्यकता असेल सध्याच्या घडीला. बघा ज्या ठिकाणी 6 मध्ये 17 धावांची आवश्यकता असताना समीकरण आपण पाहायला गेलो ना तर 2 चेंडूवरती 8 धावांवरती जाऊन ठेपलाय. 2 मध्ये 8 धावांची आवश्यकता असेल आणि स्ट्राईक आपण पाहतोय अरबाजवरती असेल, अरबाजकडे असेल. खरं तर या 2 मध्ये जर 8 आल्या ना तर निश्चितच एक वेगळा इतिहास रचला जाईल. खरं तर जे इतिहास रचणारे असतात ना तर वेडे असतात, परंतु इतिहास वाचणारे असतात ना ते मात्र निश्चितच आपण पाहायला गेलो. येस, कंपल्सरी चेस फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा खेळवली जाईल. कंपल्सरी आपल्याला चेस करावं लागेल. 2 मध्ये 8 धावांची आवश्यकता असताना आपण चर्चा करत होतो. जे वेडे असतात ते इतिहास रचतात, परंतु जे शाणे असतात ते इतिहास मात्र वाचत असतात. आणि इथे मात्र आपल्याला इतिहास रचावा लागेल. आपल्या गावाच्या नावासाठी, आपल्या टीमसाठी आणि आपल्या नावाच्या अस्मितेसाठी आपण सध्याच्या घडीला खेळत असताना यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू, शॉर्ट लेनची डिलिव्हरी आणि चेंडूला भिरकावून दिलाय. येतोय पुन्हा एकदा या स्पर्धेतील ब्रँडेड षटकार. आपण रिप्लेच्या माध्यमातून कदाचित पाहू शकता, ऑन स्क्रीनच्या माध्यमातून कशा प्रकारे हा चेंडू होता आणि निश्चितच हाफ ट्रॅकर चेंडू होता. बघा शॉर्ट लेनची डिलिव्हरी, थोडंसं ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन चप्पल येऊन थोडंसं बाहेर येऊन खेळण्याचे प्रयत्न झाले. आपण पाहतोय मिड विकेट लॉंग लेग परिसराच्या मध्ये भिरकावून दिलाय आणि निश्चितच येतोय ब्रँडेड 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 या स्पर्धेतील हा षटकार. इथे मात्र समीकरण बदलतं राहील. मित्रांनो, स्पर्धा आवडली असेल, सामना आवडला असेल तर निश्चितच आपण टाळ्या वाजवायच्या हरकत नसेल टाळ्या वाजवायला. सामना जाऊन थेट पोहोचलाय. 1 चेंडू आणि 2 धावांकरिता. 1 चेंडू 2 धावांकरिता. कंपल्सरी चेस फॉर्मॅट मधील हा स्पर्धा ग्रँड फिनालेचा दिवस एकंदरीत पाहतोय. 3रा दिवस अंतिम दिवस असेल आणि अंतिम दिवसाचा शुभारंभ या सामन्याने घडतंय. खरं तर जिथे 2 मध्ये 8 धावांची आवश्यकता असताना आपण पाहायला गेलो तर मॅक्झिमम षटकार आलाय. अगदी आपण पाहायला गेलो तर तिकडे लेग लॉकच्या परिसरामध्ये दिशा दाखवली गेली चेंडूला आणि मॅक्झिमम आला होता. यावेळेस समीकरण बदलत राहील. 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता असेल. अरबाज स्ट्राईक वरती असेल. एक चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता असेल. बघा चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात ना जे वाट पाहत असतात, अधिक चांगल्या त्यांना गोष्टी मिळतात ना जे प्रयत्न करत असतात, परंतु सर्वोत्तम गोष्टी त्यालाच मिळतात जे आपल्या प्रयत्नांवरती अतूट विश्वास ठेवतात. सध्याच्या घडीला आपण पाहतोय अरबाजच्या सलामीचा फलंदाज म्हणून दाखल झाला होता, परंतु तो अगदी शेवटपर्यंत लढतोय आपल्या संघासाठी आणि आपल्या गावच्या अस्मितेसाठी. 1 चेंडू 2 धावांचं समीकरण जाऊन ठेपलंय. काय सामना आपण पाहतोय सध्याच्या घडीला या दापोलीच्या हिस्टोरिकल अर्थातच ऐतिहासिक मैदानावरती ही चालू असलेली टुर्नामेंट आणि या टुर्नामेंट मधील हा पहिला सामना तृतीय दिवसातील. बघा 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता असताना आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती वरदविनायक रेसिडेन्सी एंड कडून तो गोलंदाजी ट्रॅक करण्यासाठी गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालाय. सिद्धू असेल. 2 धावा रोखायच्या आहेत, डिपेंड करायच्या आहेत, परंतु या 2 धावा ठोकायच्या सुद्धा आहेत हरणे या संघाच्या विरोधात खेळत असताना वनभर या संघाला.
दबाव पूर्णपणे प्रेशर एकतर आपल्याला पाहायला मिळतंय गोलंदाजाच्या चेहऱ्यावरती तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतंय अरबाजाच्या चेहऱ्यावरती प्रेशर असेल दबाव असेल परंतु या दबावामधून बाहेर पडावं लागेल. एक चेंडू आणि 2 धावांचं समीकरण जाऊन ठेपलंय. ओ यावेळेस बॅटची लिडिंग एज घेतली गेले सिंगल कंप्लीट केले गेले. दुसरीचे प्रयत्न होतील का कारण एक चेंडू 2 धावांची आवश्यकता असताना दुसरीचे प्रयत्न होतात परंतु नाही आहे फसले जातात आणि निश्चितच जो फटका होता तो फटका फसला गेला आणि अशा रीतीनेच SVR हरणे हा संघ इथे विजय निश्चित करतोय. मी पुन्हा एकदा या संघाचे मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो. खरं तर जी लढाई होती ना ती मात्र इथे संपुष्टात आली थांबली आहे. एक चेंडू 2 धावांची आवश्यकता असताना इथे मात्र त्या 2 धावा नाही आल्यात. पराजित होतोय उणवरे संघ. हार्डलेक बॉईज निश्चितच चांगली खेळी सादर केला तर मी आपल्या सुद्धा